जसं बोलायचं तसं बोला. आपले व्हिडिओ ओरिजिनल आहे. आपण कोणाला सांगत नाही असं बोला, तसं बोला. बरोबर आहे की नाही? नाव सांगा सर तुमचं. माझं बाबाजी रामजी भोर, हिवरे तर्फे नारायणगाव. मला मान आहे ना, खाली वाकलं का चक्कर येत होती. पण ती आता इकडे यांच्या वेळेस 3 वेळा आलो, यांनी बॉल लावले, त्यानंतर माझी चक्कर थांबली. आता माझी 3री वारी झालेली आहे आणि मला चांगला आराम पडलेला आहे. आजींना काय त्रास होता? आजींचे पायी असे पहिल्यांदा आले तेव्हा उचलून लागलं होतं ना? मला सर माझं नाव सांगतो. चंद्रभागा बाबाजी भोर, राहणार हिवरे तर्फे नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी पहिल्यांदा आले तर त्या टायमाला मला उचलून आणलं, पण आता मी स्वतःच घरातलं पण काम सगळं करू शकते आणि चालते पण मोकळीच. नाहीतर त्याच्या अगोदर मी वाकरवर काठीवर चालायचे. मला लय मोठा आराम पडलेला आहे. घरातलं काम पण करणं शक्य नव्हतं. हा, घरातलं काम पण करणं शक्य नव्हतं. ते सगळं काम करते मी आता घरात. हा, सगळं काम करते. किती बरं वाटलं साधारण तुम्हाला? मला जवळजवळ 90 ते 95% हा हा. खूप त्रास होता ना तुम्हाला? हा, खूप त्रास होता. पाय मोडलेला होता. गुडघा दुखायचा ना जास्त? हा, गुडघा जास्त दुखायचा. गुडघ्याचाच खरा मला इथं आल्यानंतर माझा गुडघाच व्यवस्थित झाला. नाही तर मोडलेल्या पायचं तर झालंच होतं ऑपरेशन, पण मोडलेल्या दुसऱ्याच गुडघ्याचा मला त्रास खूप होत होता. तर चालायचं म्हणजे बळच त्या काठीवर वाकरवर उभं राहायचं, कॉटवर उठून तेव्हा मी बाथरूमला जायचे. काय अजिबात नाही. मी 15 दिवस झाले काठी वाकर फार सोडून गेलेले आहे. बिलकुल दुखत नाही नाही. तुमच्यासारख्या त्रस्त पेशंटला काय सांगू इच्छिता? दुसऱ्या बाकीच्या पेशंटला पेशंटला काय सांगू इच्छिता? आम्ही सांगतो ना की इथं अमुक ठिकाणी चोंडीला चांगला एक दवाखाना आहे आणि तिथं 2-3 वेळा जावं लागतं, पण गुण येतो चांगल्यापैकी. बरोबर. हॅलो, माझं नाव श्यामकांत भोर. माझ्या आईचा पाय मोडला होता एक 6-7 महिन्यापूर्वी, त्यामुळे दुसऱ्या पायाला पण सूज आली होती. 2-3 डॉक्टर केले पण काही फरक पडत नव्हता. शेवटी आम्हाला कुठून तरी कळालं की इकडे घेऊन जा म्हणून, तर आम्ही इथे घेऊन आलो आणि आता तिला बरं वाटतंय, चालता येते. आणि सगळ्यात त्यांचे दोन्ही पायाला सूज होती, पर्टिक्युलरली जॉईंट्सला, म्हणजे नी आणि घोटण्याला. तर ते दोन्ही सूज कमी झाली आहे आणि आता पाय बऱ्यापैकी सरळ पडतो आणि चालता येतं. सगळ्यात महत्वाचं तिचं तिला करता येतं सगळं. हो हो हो. थँक्यू.